नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी आपता या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत की 12 नोव्हेंबर 2025 महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समितीमध्ये सोयाबीनचे दर कोणत्या ठिकाणी जास्त आणि कोणत्या ठिकाणी कमी आहे हे माहिती आपण सविस्तर या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेणार आहोत। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। महाराष्ट्रातील एकूण बाजारपेठेत सोयाबीनची मोठी आवक झाली आहे, पण काही ठिकाणी दर किंचित वाढ दिसून आपल्याला आलेली आहे, काही ठिकाणी घसरण झालेली आहे। चला पाहूयात। मग पहिल्यांदा लातूरमध्ये बघितलं 19,400 ची क्विंटल कमी दर आहे 4,271, जास्तीत जास्त दर आहे 4,771 आणि सरासरी 4,650। जालन्यामध्ये बघितले 16,572 क्विंटल कमी दर आहे 3,000 आणि जास्त दर आहे 6,221 रुपये आणि सरासरी आहे 62 रुपये। तर बघितलं आपण शेतकरी बांधवांनो, बघितले लातूरमध्ये बघितले, जालन्यामध्ये बघितले 16,572 क्विंटलचा आपल्याला आवक दिसून येत आहे। राज्यातील सर्वाधिक भाव फक्त जालन्यामध्ये 6,221 प्रति क्विंटल आहे। आता वळूयात बीडमध्ये बघितलं की 298 क्विंटल किमान दर आहे 4,250, कमाल दर आहे 4,700 रुपये आणि सरासरी आहे 4,552। यामध्ये दर स्थिर आणि मागणी मध्यम ठिकाणी आहे। आता वळूयात परभणीमध्ये आवक आहे 819 रुपये आणि किमान दर आहे 4,100 आणि कमाल दर आहे 4,601 रुपये, सरासरी 4,300। यामध्ये समजा आपण स्थानिक बघितले बाजारमध्ये एक मध्यम स्वरूपाचा बाजारभाव आहे। हिंगोलीमध्ये बघितले 2,070 रुपये क्विंटल, किमान दर आहे 4,085, कमाल दर आहे 4,585, सरासरी आहे 4,335। यामध्ये थोडे दर कमी झालेले आहेत। आता माजलगावमध्ये बघूयात, आवक आहे 2,580 क्विंटल, किमान दर आहे 3,700 आणि कमाल दर आहे 4,601 रुपया। यामध्ये सरासरी 4,400 पर्यंत आहे, पण समान स्तरावरती शेतकऱ्यांना या समानधारक आहेत। यामध्ये आपण बघितलंय तुळजापूरमध्ये 7,025 क्विंटल आहे। तर बघितलं यामध्ये सर्वसाधारण दर आहे 4,500। यामध्ये स्थिर दर मागणीची एकदम चांगली पद्धतीने आहे। आता मुरुममध्ये बघूयात, आवक आहे 4,300 क्विंटल, किमान दर आहे 3,701 रुपया आणि केवळ दर आहे तो 4,701 रुपये, सरासरी 4,248 रुपये। आता वळूयात विदर्भात भागातील बाजार समितीमध्ये पहिल्यांदा बघितले अकोलामध्ये बघितले सगळ्यात जास्त आवक आहे 5,096 क्विंटल, किमान दर आहे 4,000, कमाल दर आहे 6,505 रुपये आणि सरासरी आहे 6,375 रुपये। राज्यातील सर्वाधिक दर आहे तो म्हणजे 6,505 रुपये प्रति क्विंटलमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। अमरावतीमध्ये बघितलं आवक आहे 10,233 क्विंटल, किमान दर आहे 4,000 आणि कमाल दर आहे 4,500, सरासरी बघितलं 4,250 रुपये। आता वळूयात यवतमाळ, आवक आहे 2,623 क्विंटल, किमान दर आहे 4,000, कमाल दर आहे 5,000, सरासरी आहे 4,500 रुपये। वर्धामध्ये बघितले 629 क्विंटल, किमान दर आहे 3,625, कमाल दर आहे 4,600, सरासरी आहे 4,250। आता वळूयात नागपूरमध्ये बघितले आवक आहे 3,817 रुपये, कमाल दर आहे 4,200 रुपये, कमाल दर म्हणजे 4,850 रुपये, सरासरी 4,657 रुपये। यामध्ये चांगले विक्री होत आहे, योग्य पद्धतीत होत आहे। यामध्ये आपण बघूयात आवक आहे 4,000 रुपये। आता बघूयात आपण आजच्या दरामध्ये विशेष निरीक्षण करण्यात आलेले आहे। त्यामध्ये सर्वाधिक दर आहे अकोला
5 रुपये, जालन्यामध्ये 6,221 रुपये चांगले दर आपल्याला बघून आलेले आहेत. लातूर, नागपूर, मेहक, जळगाव आणि 4,600 ते 4,700 या दरम्यान आहे. कमी दर बघितलं आहे की हिंगणघाट, पुलगाव, राजुरा 2,800 ते 3,000 दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर आता आपण एकूण बाजाराची स्थिती वाढती आहे. यामध्ये पुढील काही दिवसात शेतकऱ्यांना आता सोयाबीनची दर थोडीशी वाढण्याची शक्यता आहे. जर तुमच्या परिसरात पाऊस कमी झाला असेल तर हवामान स्थिर राहील तर यामध्ये 100 ते 200 रुपये वाढू शकते. साठवण करण्याची सुविधा तुम्हाला असेल तर तुम्ही लवकरात लवकर करून घ्या. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.